कित्येक असे दोन चाकी वाहन जे चालक आहेत ना, ते बस आपल्या ताब्यातली गाडी जी असते दोन चाकी वाहन, ते असे रस्त्यावर येतात, कसलीही शहानिशा करत नाहीत. पाठीमागून कुठलं वाहन कुठल्या वेगात येतंय काही नाही, बस लेफ्ट किंवा राईट मारायचा. पीछे देखो, पीछे पीछे तो देखो. अरे बाप रे. देखा आपने लापरवाही का नतीजा है. नमस्कार, ड्रायव्हित भावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विचार करा, इतका मोठा निष्काळजीपणा, आणि अक्षरशः त्या बसमध्ये असं बोललं जातं की वराड होतं आणि त्या सगळ्यांचा जीव टांगणीला लागला. एक साहेब तर मरता मरता वाचले. काही बोलतात ना, काही इंच. का घटना घडली अशी? कारण एका साहेबाचा हा निष्काळजीपणा ठरला. कित्येक असे दोन चाकी वाहन चालक आहेत ना, ते बस गाडी काढायची आणि कसली शहानिशा नाही करायची. तुमच्या गाडीला जे दोन साईड ग्लास लावलेत, ते काय तुमचा चेहरा किंवा तुमचा मेकअप बघण्यासाठी नाही, ते पाठीमागील वाहन किती वेगात येते, कुठल्या तऱ्हेने येते हे बघण्यासाठी लावलेले आहेत. तू समझा? हाँ. नहीं, तू समझा नहीं. पण तसं करायचंच नाही. बस आपल्या बापाचा रोड आहे समजायचा, लेफ्ट टर्न राईट टर्न जागेवर घ्यायचं. मग पाठीमागून कुठली अवजड वाहन येतंय, कार येतंय, काही नाही लक्षात घ्यायचं. पण त्या अवजड वाहन चालकाची तत्परता बघा. एकाला वाचवण्यासाठी अक्षरशः ती बस काही पुढे जाऊन त्या पेट्रोल पंपवर पलटी झाली. तिथे सुद्धा एक व्यक्ती थोडक्यात वाचला. जर ती बस अजून पुढे गेली असती, त्या पेट्रोल पंपावर जाऊन जर धडकली असती, तर किती मोठा अनर्थ झाला असता. बात तो सही है. आणि कशामुळे झालं की एका दोन चाकी वाहनाचा निष्काळजीपणा इथे ठरला. ये बड़ी अच्छी बात कही आप. त्यामुळे दोन चाकी वाहन चालवताना कायम हेल्मेटचा वापर करा. वाहतुकीच्या नियमाकडे दुर्लक्ष न करता सुरक्षित वाहन चालवा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओला.